पुन्हा एकदा मुख्य कमानीतून लालबागचा राजा आता मुख्य रस्त्यावर त्याचं आगमन होतं आणि अर्थातच पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत आपल्या लाडक्या बाप्पासाठी असंख्य भक्तगण जे जमलेले आहेत त्यांनी जयघोष केलेला आहे। मुख्य मंडपातून त्या गल्लीतून आता लालबागचा राजा मुख्य कमानीतनं बाहेर आलाय आणि आता मार्गस्थ होईल तो अर्थातच विसर्जनाच्या पुढच्या टप्प्यावर। गुलालाची उधळण, मंगलमूर्ती मोरयाचा गजर, फुलांच्या पाकळ्यांची उधळण आणि अर्थातच प्रत्येकाच्या मनामध्ये आज भाव दाटून आलेला आहे की आपला लाडका बाप्पा आता आपल्या गावाला निघालाय आणि अर्थातच पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन देखील त्याला करण्यात येते। लालबागच्या राजावर गुलाल आणि फुलांची उधळण आणि अर्थातच मानाचे हार अर्पण करून आता मुख्य रस्त्यावर हा बाप्पा विसर्जन मिरवणूक त्याची आलेली आहे आणि आता ती प्रस्थान करते गिरगाव चौपाटीच्या दिशेने। बाप्पाचं हे रूप डोळ्यामध्ये मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी असंख्य भक्तगण या प्रत्येक टप्प्यावर आता गर्दी करतील। ही गर्दी वाढत जाईल। या गर्दीमध्ये अर्थातच आबालवृद्ध असणार आहेत, तासनतास मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करत नाचत गात आनंदाने पण भावपूर्ण मनाने या बाप्पाला निरोप देतील आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करतील। मूर्तिकार संतोष कांबळी यांनी साकारलेली ही मूर्ती आता लालबागच्या राजावर गुलाल फुलांची उधळण करून बाप्पा मुख्य रस्त्यावर त्यांचं आगमन झालंय। फटाक्यांची आतषबाजी झाली, जयघोष झाला बाप्पांचा आणि त्याच वेळी आता हा लालबागचा राजा प्रस्थान करतोय तो अर्थातच चौपाटीच्या दिशेने आणि आता पुढे श्रॉफ बिल्डिंगकडे तो पोहोचेल। तिकडे देखील पुष्पवृष्टी करण्यात येईल, मोठी गर्दी तिकडे देखील या पुष्पवृष्टी